पाकिस्तानमधल्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती तयार झालेली आहे. या परिस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरले. झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारतानं मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलंय. त्यामुळे पाकिस्ताननं पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. ही परिस्थिती आहे झेलम नदीच्या आसपासच्या भागातली. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया मुझफ्फराबादमधील परिस्थिती नेमकी काय आहे आत्ताची. झेलम नदीची पाणी पातळी अचानक वाढली आहे. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. पूरस्थितीसाठी पाकनं भारताला जबाबदार धरले. कोणतीही पूर्वकल्पना न देता झेलम नदीत पाणी सोडल्याचा पाकनं कांगावा केलाय. झेलम नदीची पाणी पातळी 7 ते 8 फुटांनी वाढली आहे. भारतावर पाकिस्ताननं हे आरोप केलेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आठवडाभराच्या आतच पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं झेलम नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भारतानं पूर्वसूचना न देता नदीचं पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आलाय. पाकिस्तानकडून कायम भारताविरोधात काही ना काही कांगावे सतत सुरू असतात. तर दुसरीकडे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA करणार आहे. गृह मंत्रालयानं तसे आदेश दिले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह इतर तपास यंत्रणा NIAला मदत करतील. NIAचं पथक पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना भेटून पुरावे गोळा करतंय. सध्या त्यात ते व्यस्त आहे. NIAच्या विशेष पथकांनी दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता याचा तपास NIA करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे NIA आता पीडितांना भेटून त्यांच्याकडून या हल्ल्याबाबतची माहिती आणि पुरावे गोळा करते. तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींना सुद्धा भेटून त्यांच्याकडूनही पुरावे गोळा केले जात आहेत. तर पहलगाम हल्ल्यासंदर्भातलीच आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे संशयित दहशतवादी फारुख तिडवाच्या घरावर सैन्य दलानं मोठी कारवाई केलेली आहे. काश्मीरच्या कुपवाडमध्ये दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्यानं हा जोरदार दणका दिलेला आहे. फारुख तिडवा लष्कर-ए-तोयबा संघटनेचा दहशतवादी आहे. याआधी आसिफ आणि आणखी एका दहशतवाद्याच्या घरं उद्ध्वस्त करण्यात आली आणि आता फारुख तिडवा या दहशतवाद्याचं घरही उद्ध्वस्त केलंय. त्याच्या घरावरही सैन्यानं कारवाई केली आहे. तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आक्रमक पावलं उचलली जात आहेत. गेल्या 2 दिवसात 5 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. काल आसिफ शेख आणि आदिल गुरी यांचं घर पाडण्यात आलं होतं. तर आज आणखी 3 दहशतवाद्यांची घरं भारतानं जमीनदोस्त केली आहेत. पुलवामा भागामध्ये एहसान उल हक शेख, कुलगाममध्ये झाकीर अहमद गानियाचं घर, शोपियानमध्ये शाहिद अहमद कुटे या दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. तर त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री 1च्या सुमाराला या दहशतवाद्यांच्या घरी ब्लास्ट करून त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. संशयित दहशतवादी
एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे. देहू रोडचे पर्यटक श्रीजित रमेश आपल्या कुटुंबासह पहलगाम व्हॅलीमध्ये फिरायला आले होते. यावेळी आपल्या मुलीचे फोटो काढत असताना संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचा श्रीजित रमेश यांनी दावा केलेला आहे. श्रीजित रमेश यांनी हे फोटो आणि व्हिडिओ NIAला दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले. या व्हिडिओत मागून जाणारे दोघे जण संशयित दहशतवादी असल्याचा दावा श्रीजित रमेश यांनी केला आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आपण या बातमी संदर्भातले बघूयात. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी पर्यटकाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचा दावा पर्यटक श्रीजित रमेश यांनी केला आहे. संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी NIAला सुपूर्द केलेत. NIAकडून संशयित दहशतवाद्यांचा सध्या शोध सुरू आहे आणि जर संशयित दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी रेकी केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. देहू रोडचे पर्यटक श्रीजित रमेश यांनी हे दोन स्क्रीनवर दिसणारे ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती म्हणजे दहशतवादी असल्याचा दावा केलेला आहे. तो बेताब वैली में जो है हम घूमने गए थे और वहाँ पे जो है मेरी 6 साल की जो बच्ची है उसका हम रील बना रहे थे। तो रील के अंदर 2 आदमी लोग जो है वो रील के साथ कैद होके आए थे। हम लोग ने NIA जो दिल्ली है नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को बताया, जिसके बाद उन्होंने कुछ नंबर्स के ऊपर डिटेल्स भेजा और हमने वो वेरिफिकेशन के लिए आगे भेजा है। तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग आता भारताच्या पाठीशी आहे. पंतप्रधान मोदींना 15 जागतिक नेत्यांचा फोन सुद्धा येऊन गेलाय. जागतिक पातळीवरही पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे. संपूर्ण जग भारत आणि भारतीयांच्या पाठीशी असल्याचं यातून सिद्ध झालंय. बातमी आणखी एक महत्त्वाची. इराणच्या अब्बास बंदरामध्ये मोठा स्फोट झालाय. 561 जण जखमी झालेत. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अत्यंत मोठा स्फोट या ठिकाणी झालाय. शनिवारी दक्षिण इराणच्या बंदर अब्बास शहरातील शाहिद राजाई बंदरामध्ये मोठा स्फोट झालेला आहे, ज्यामुळे किमान 561 लोक जखमी झाले, तसं इराणच्या सरकारी प्रसार माध्यमांनी सांगितलेलं आहे. या बंदरावरील सीमा शुल्क कार्यालयानं सरकारी टीव्हीवर प्रसारित केलेल्या निवेदनात स्फोटाचं कारण कदाचित धोकादायक आणि रासायनिक पदार्थांच्या साठवणूक डेपोमध्ये लागलेली आग हे असावं असं सांगितलेलं आहे. प्रचंड मोठा स्फोट या ठिकाणी झाला आणि त्यात 561 जण जखमी झालेत, तर अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. यानंतर आता जम्मू काश्मीरमधनं काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांची यादी भारतीय लष्करानं जारी केली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं असून काश्मीर खोऱ्यात 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती दिली आहे. सीमा भागामध्ये वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे विशेषतः गोळीबार किंवा इतर सीमेपलीकडील घटनांमुळे रहिवाशांकडून सामुदायिक बंकर साफ केले जातात. हे बंकर बहुतेकदा भूमिगत आणि निवाऱ्यासाठी बनवलेले असतात. त्यांचा वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी त्यांना राहण्यायोग्य बनवण्यासाठी स्वच्छ केलं जातंय. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून कुलगाम भागामध्ये दहशतवाद्यांच्या 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेझिस्टंट फ्रंटनं घेतली होती, मात्र आता TRFनं आम्ही हल्ला केलाच नाही असं म्हणत युटर्न घेतलाय. हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केली गेली ते अनधिकृत होतं. तसंच पोस्ट टाकण्यामागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा दावाही TRFनं केलाय. तर लंडनमधील पाकिस्तानी राजदूतावासात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करातील कर्नल तैमूर राहत यांनी भारतीय आंदोलकांचा गळा कापण्याचा इशारा दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लंडनमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक येत पाकिस्तान राजदूतावासाबाहेर त्यांनी निदर्शनं केली होती. त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं इशारा केलाय. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय आर्मीनं पूर्ण तयारी केली आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानला इशारा देण्यासाठी शक्ती प्रदर्शन करणारा खास व्हिडिओ बनवलाय. जशास तसं उत्तर दिल्याशिवाय पाकिस्तानची मस्ती उतरणार नाही अशी भावना भारतीयांकडून व्यक्त केली जाते. अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म आहे असं विधान पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून मोहन भागवतांनी केले. आपण स्वतःहून शेजाऱ्यांचं नुकसान करत नाही, मात्र ते स्वतः चुकीचा मार्ग अवलंबत असतील तर जनतेची रक्षा राजानं केली पाहिजे आणि राजा आपलं काम करेल असं मोहन भागवत म्हणाले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं संताप व्यक्त केलाय. भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध त्वरित तोडावेत अशी स्पष्ट मागणी केली आहे. दहशतवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही असं सौरव गांगुलीनं म्हटलंय. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यानं व्यथित होऊन पश्चिम बंगालमधील एका शिक्षकानं इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. साबिर हुसेन असं या शिक्षकाचं नाव आहे. आपण धर्माच्या आधारावर नव्हे तर एका माणसाच्या रूपात जगायचं ठरवल्याचं या शिक्षकानं म्हटलंय. तर पहलगाम हल्ल्याचा रत्नागिरीत मुस्लिम बांधवांकडून निषेध करण्यात आला. मारुती मंदिर इथे शेकडो मुसलमानांनी एकत्र येत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा फाडून पायाखाली तुडवण्यात आला. हम सब एक है, भारत माता की जय अशा देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. सरकारच्या आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या बाजारपेठेतून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत बुलढाण्यात मुस्लिम बांधवांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचे पोस्टर जाळण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडच्या बिलोलीत बंदची हाक देण्यात आली. बिलोली शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपले प्रतिष्ठानं कडकडीत बंद ठेवलेत. शहरातून निषेध रॅली देखील काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पहलगाम हल्ल्याचा बिलोलीकरांनी निषेध केलाय.
पहलगाममध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचे नाशिकच्या मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटलेत. सकल हिंदू समाजाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. मोर्चात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. पहलगाम घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन करत आहेत. तसंच आंदोलन आणि मृत्युमुखी पावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी टायर जाळून निषेध करण्यात आला.